हाय नमस्कार मित्रांनो. आज माझा पहिलाच व्हिडिओ यूट्यूबचा असेल. यूट्यूबचा पहिलाच व्हिडिओ आहे आणि आज पहिला माझा असा अनुभव आहे की मी आज खूप म्हणजे आता टेन्शन खूप आहे की आज मी खूप फसलोय. ॲक्च्युली मोबाईल मी सेकंड घेतलो, तुम्हाला दाखवतो. हा सेकंड मोबाईल 10,000 रुपयाला घेतला मी आज. हे पावती वगैरे दिली त्याने. पावती बघा नीट तुम्ही. पावती दिली. मोबाईल F23 मी कवर काढून दाखवतो तुम्हाला. F23 10,000 रुपयाला मोबाईल घेतला. याची किंमत आहे 23,000 रुपये. 2,500 रुपये 22,500 ते 23,000 रुपये नाही 22,500 ते 23,000 रुपये किंमत आहे याची, या मोबाईलची. तर एक लेडीज आणि एक जेंट्स म्हणजे मुलगा आणि आई असे दोघे जण आलते माझ्याकडे आणि मला म्हणले खूप गरज आहे, मोबाईलची गरज आहे, पैशाची गरज आहे, तर मग आम्हाला मोबाईल विकायचा आहे. आणि मला हा बिल दाखवला तर तुम्हाला दाखवतो. त्या बिलवर तारीख 3/2/2024 आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील आहे ही बिल. तर बिल वगैरे आधार कार्ड वगैरे मला फोटो वगैरे दिला त्यानं. मी फोटो काढला आधार कार्डचा. आणि आता गरज आहे म्हटल्यानंतर मी पण काही जास्त काय विचार केला नाही. आणि ती बिचारी जे बाई होती आणि तो मुलगा खूप म्हणजे रिक्वेस्ट करत होते मोबाईल घेण्यासाठी. मला खूप वाईट वाटलं. मी म्हणलं जाऊ दे, एखादी वेळ निघेल. पण ॲक्च्युली तसं नाही झालं. माझ्या बाबतीत ते फ्रॉड झालं. म्हणजे मला फसवलं गेलं. मी फसलो. मी पण विचार केला, अरे 22,500 रुपयाचा मोबाईल, एवढा चांगला पीस, एवढा चांगला मोबाईल जर 10,000 मध्ये मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण ॲक्च्युली मी पैसे दिलो त्यांना, ते गेले. पण मी हा मोबाईल आमच्या इथून एक 10 किलोमीटर अंतरावर एक मायनी म्हणून गाव आहे. मायनी गावात जाऊन मोबाईल शॉपीत एक मित्राच्या मोबाईल शॉपीत गेलो. मोबाईल शॉपीत समजले का प्रॉपर ही बॉडी ना चेंज आहे. म्हणजे असा मोबाईल सेम दिसतो पण ॲक्च्युली असा मोबाईल नाही आहे. हा पूर्ण पॅटर्न डुप्लिकेट आहे. हा मोबाईल सेम पीस तुम्हाला ओरिजिनल वाटणार. काहीच असं म्हणजे फसवल्यासारखं वाटणार नाही. बाबा खूप छान वाटणार, चालू वगैरे आहे. पण मोबाईल खूप खूप म्हणजे हँग पण होतो आणि सिम कार्ड चालत नाही याला. हे माझ्याकडून चूक झाली की मी विचार केला नाही, चेक केलो नाही आणि मोबाईल घेतला. का तर मी त्यांचा विचार केला की त्यांची वेळ आहे, अडचण आहे, म्हणून मी हा मोबाईल घेतला. पण हा मला माहीत नव्हतं की अशा पद्धतीने माझ्या बाबतीत फ्रॉड होईल आणि हे तुमच्या सोबत होऊ नये. हे हा व्हिडिओ सगळ्यांना, सर्वांना शेअर करा. सर्वांना शेअर करा आणि अशा ठिकाणी असा हा व्हिडिओ एवढ्या लोकांपर्यंत पोहोचवा की सामान्य जनतेपर्यंत, की असा कोणासोबत होऊ नये. गरीब मुलांशी, गरीब माणसाशी असा फसवेगिरी होऊ नये. हे लोक फ्रॉड करतात, त्यांचा भोळेपणा दाखवतात. हे भोळे नसतात, हे मूर्ख बनवतात. जसा मी आज मूर्ख झालो, माझा मूर्खपणा म्हणायचा. मी आज 10,000 रुपये लॉस आहे. मला खूप त्रास होतो, पण मला त्याचं दुःख नाहीये. माझे 10,000 गेले, असे बाकीच्यांचे 10-15,000 रुपये जाऊ नये. मोबाईल खूप ब्रँडेड वाटतात. नेटवर तुम्ही सर्च केल्यावर त्याची किंमत खूप दिसते. मग तुम्ही काय करता, नवीन आहे, 1.5 महिना घेतलेला पीस आहे, चेक करता. पण ॲक्च्युली चेक करून तसं समजतच नाही आहे. प्रॉपर मोबाईल शॉपीमध्ये गेल्यानंतर समजतं की पीस डुप्लिकेट आहे की ओरिजिनल. हा पीस असा वाजतो बघा, हा असा वाजतो आणि ओरिजिनल पीस असा मोकळा वाजत नाही. म्हणजे तुम्हाला जर संशय असेल तर असा इथे पीसला वाजवा, हे पोकळ जाणवेल.
पोकळ जाणवले की समजायचं की हे ॲक्च्युली बॉडी बाहेरचं वेगळं आहे आणि याच्यातील बरेचसे पार्ट डुप्लिकेट आहेत. म्हणजे प्रॉपर डुप्लिकेटच आहे. पूर्ण मोबाईलच मॉडिफाय केलेला असते त्यांनी. वायफाय चालतो, नेट चालतो, हॉटस्पॉट चालू केला की वायफायवर चालतो, वायफायवर नेट चालतंय, पण सिम कार्ड घातल्यानंतर डाटा चालू होत नाहीये. आणि हा मोबाईल तुम्हाला दाखवतो बघा, अशा तऱ्हेने दिसते. त्याचा कॅमेरा सुद्धा दाखवतो. नाही, याचा कॅमेरा तुम्हाला दाखवून उपयोग नाही. हा कॅमेरा सुद्धा खूप साध्या मोबाईलचा असल्यासारखं वाटतंय. आणि तुम्ही सर्वांनी अशा गोष्टीपासून काळजी घ्या की लोक फसवतायत आणि आपल्याला त्यांची माया येते पण नाही. हे चेहरा बघून, त्यांचा भोळेपण बघून आपण ह्या गोष्टी मदत करतो किंवा कमी पैशात वस्तू मिळते म्हणून आपण घेतो, पण नाही. तुम्ही पैसे जास्त जाऊ द्या, पण दुकानातूनच वस्तू घ्या, भरोश्याची वस्तू घ्या. कंपनीचे हे मस्त ब्रँडेड कंपनी, ओप्पो कंपनी, ओप्पो F23 5G हा मोबाईल. आज मी फसलोय आणि मी जसा फसलोय, माझ्यासोबत ज्या पद्धतीने फ्रॉड झाला त्या पद्धतीने तुमच्यासोबत होऊ नये हीच माझी इच्छा आहे. आणि माझे सर्व मित्रांना कळकळी विनंती आहे की हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. आणि माझं नवीन चॅनल आहे, मी तुमच्यासाठी उद्यापासून नवीन व्हिडिओ तुम्हाला पाठवत जाईल. नवीन व्हिडिओ मी चित्र काढतो आणि चित्रांबद्दल तुम्हाला किंवा आमच्या गावाकडच्या काय वातावरणातील व्हिडिओ केलेले तुम्हाला शेअर करत जाईल. आणि अधूनमधून तुम्हाला असे चित्र पेंटिंग केलेले सुद्धा तुम्हाला पाठवत जाईल. तुम्हाला दाखवायला मिळेल, बघायला मिळेल. आज माझा पहिला व्हिडिओ, माझा पहिला अनुभव मी तुम्हाला शेअर केला पहिल्या व्हिडिओ बरोबर. किंवा माझ्या बाबतीत हे असं घडलं आणि पहिल्याच दिवशी मी आज ते तुम्हाला शेअर केलं. आणि कमेंट करा, आणि किती जणांच्या सोबत असं झालेलं आहे त्यांनी कमेंट करा, नाही झालं त्यांनी बी कमेंट करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.